नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेली बिले काढण्याकरिता कंत्राटदाराला लाच मागितल्या प्रकरणी अभियंता सहाय्यक आणि परिचर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. हर्ष यशोराम बोहरे असे या लाचखोर कार्यकारी अभियंताचे नाव असून वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावार आणि परिचर मतीन शेख यांचा सुद्धा या लाचखोरीत समावेश आहे. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांबाबत, रस्त्यांवरील गड्ड्यांबाबत, प्रदूषणाबाबत आमदाराने किती संवेदनशील असावे याचे उत्तम उदाहरण गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी घालून दिले. त्यांनी चक्क कार्यकारी अभियंताला आपल्या दुचाकी वाहनावर बसून संपूर्ण शहर पालथे घातले आणि रस्त्यावर कुठे खड्डे आहेत, कुठे चढ उतार आहे, कुठे धुळीचा त्रास होतो आहे आणि नागरिकांची अवस्था कशी झाली आहे हे कार्यकारी अभियंत्याच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे लोकप्रतिनिधी असावा तर असा अशी चर्चा गडचिरोलीत रंगत आहे. वरोरा पोलिसांनी घरफोडी आणि चोरींच्या घटनांचा भांडाफोड करीत 5 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 2,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे हा चोरट्यांनी रोख रक्कम, सोने तसेच सिलेंडरचे रेग्युलेटर इत्यादी अनेक वस्तूंची चोरी केली होती. पोलिसांनी जरी या टोळीचा पर्दाफाश करता आला, परंतु मुळात चोरीच्या घटनांची वाढ कशी रोखता येईल याकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यावे लागेल. शुक्रवारी गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या प्रांगणात 2 जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्या दोघांनीही विष प्राशन केल्याचे कळते, परंतु त्यामागील कारण काय याचा सुगावा मात्र अजून लागलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एक हायवा ट्रक चालक ट्रक घेऊन जात असताना त्याला मध्येच थांबवून कारमध्ये असलेल्या 4 मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून खंडणी मागितली. ती न दिल्यास पोलिसात तक्रार करू असेही धमकावले. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. सावली पोलीस तिथे पोहोचली, परंतु ट्रक ड्रायव्हरचे बयान ऐकून पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्याचवेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेत फसविण्यात आल्याचे सांगितले. ब्रह्मपुरी जवळील गांगलवाडी टी पॉइंट जवळ एक शेतकरी 2 बैल खरेदी करून जात असताना अर्बन बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची गाडी अडवली आणि गोवंश तस्करी कायद्याने गुन्हा आहे असे सांगत त्यांच्याकडून 2,000ची लाच मागितली. परंतु त्या शेतकऱ्यांकडे 2,000 रुपये नव्हते, फक्त 200 रुपये त्यांच्या खिशात असताना तेही या अधिकाऱ्यांनी काढून घेतले. या प्रकरणाची व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली असून अर्बन बँकेचे हे अधिकारी आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चंद्रपूर शहर वाढते गुन्हेगारीचे शहर बनले आहे. काल रात्री एरे नदीच्या काठालगत छोटा काश्मीर येथे काही युवक हातात शस्त्र घेऊन दरोड्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना खबर मिळाली. त्या खबरीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 3 मोटरसायकलवर असलेल्या युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही पळून गेले, मात्र ज्यांना ताब्यात घेतले त्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगल्याची कबुली पोलिसांना दिली. राज्यात महायुती सरकार आल्यापासून महायुतीच्या काही मंत्र्यांनी बेजबाबदारपणे विधान करून खळबळ निर्माण केली होती. आता एकेकाळी विरोधी पक्षनेते असलेले सध्याचे काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियाबद्दल वादग्रस्त विधान करून नवीनच वाद ओढवून घेतला आहे. त्याचे तीव्र पडसाद सोशल माध्यमातून येताना दिसून येत आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.